नमस्कार, मी विवेक इनामदार. विवेक संवादच्या या विशेष भागात आपले मनपूर्वक स्वागत. जगाच्या राजकारणाला हादरून सोडणारी एक मोठी घटना. अमेरिका व इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू. ही घटना केवळ 2 देशांपुरती मर्यादित नाही. मध्य पूर्वेतील सत्ता समीकरण, जागतिक अर्थव्यवस्था, महासत्तांची भूमिका, सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतावर होणारे संभाव्य परिणाम, या सर्वांचा आपण आज वस्तुनिष्ठ आढावा घेणार आहोत. या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक श्रीराम कुंटे. सर नमस्कार आहे आपलं विवेक संवादमध्ये. नमस्कार. श्रीराम कुंटे यांनी SP जैन, सिंगापूर आणि दुबई येथून MBA केलेले असून बँकिंग, टेलिकॉम आणि IT क्षेत्रात 21 वर्षाहून अधिक नेतृत्वाचा अनुभव त्यांना आहे. सध्या ते रिसायकलिंग क्षेत्रात स्टार्टअपचे संस्थापक आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण, भूराजनीती, अर्थशास्त्र आणि इतिहास यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. भिंतीआडचा चीन या पुस्तकाचे ते लेखक असून वळणं इतिहास भूगोलाची या विषयावर ते स्तंभलेखन करत आहेत. पहिला प्रश्न, खामेनी कोण होते? इराणच्या सत्ताकारणात त्यांचं स्थान काय होतं? सर्वोच्च नेते म्हणून त्यांच्याकडे नक्की काय काय अधिकार होते? अली हुसैनी खामेनी असं त्यांचं पूर्ण नाव होतं आणि हे इराणचे सर्वोच्च धर्मगुरू होते. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की यांच्या आधी आयातुल्ला खोमेनी इराणचे सर्वोच्च धर्मगुरू होते. तर ते 10 वर्ष धर्मगुरू पदावर होते. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर यांची नेमणूक झाली आणि 1989 साली. त्याच्याही आधी 8 वर्ष म्हणजे 1981 ते 1989 ही 8 वर्ष ते इराणचे पंतप्रधानसुद्धा होते. तर त्यामुळे सत्तेच्या कायमच जवळ राहिलेले, सत्तेवर खूप प्रभाव टाकू शकणारे असे हे व्यक्तिमत्व होतं. 8 वर्ष पंतप्रधान म्हणून आणि 1989 पासून 2026 म्हणजे जवळजवळ 37 वर्ष, 36 वर्ष आणि 6 महिने ते इराणच्या सर्वोच्च धर्मगुरू पदावरती राहिले. आणि हा पश्चिम आशियातला, म्हणजे ज्याला चुकीने मध्यपूर्व असं जे म्हणलं जातं, ते पश्चिम आशियातला हा मोठा विक्रम आहे, सगळ्यात जास्त काळ पदावर राहिलेले. आणि हे पद महत्त्वाचं याच्याकरता आहे कारण ह्या पदावर असणारी व्यक्ती ही इराणमधल्या सत्तेच्या ज्या नसा आहेत त्यांच्यावर पकड ठेवते. म्हणजे पहिलं तर रेव्होल्युशनरी गार्ड्स त्यांचं जे आहेत, IRGC जे आहे, ते IRGC यांच्या देखरेखीखाली असतं. अच्छा. इराणमध्ये एक सर्वोच्च धर्मगुरू आणि एक धर्मगुरूंचं मंडळ असतं. तर ह्या धर्मगुरूंची नेमणूकसुद्धा खामेनीच करू शकत होते. मिलिटरी म्हणजे लष्करी आणि आण्विक निर्णय घेण्याचा जो अधिकार होता तो यांच्या ऑफिसला होता. अच्छा. न्यायव्यवस्था म्हणजे न्यायमूर्तींना नेमण्याचा अधिकार यांच्याकडे होता. सर्व सरकारी माध्यमं म्हणजे सरकारी वृत्तपत्र, सरकारी TV, म्हणजे सरकारी जे माध्यमं सगळी होती त्या सगळ्या माध्यमांवर पूर्ण नियंत्रण खामेनींचं होतं. त्याच्यामुळे हे पद त्या अर्थाने खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे एक झालं प्रतिकात्मक की धर्मातला धर्मगुरू, सर्वोच्च धर्मगुरू, तो धार्मिक अंगाने झाला आणि राजकीय अंगाने एवढ्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण असल्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे. आता जो लोकांना उत्सुकतेचा विषय आहे की अमेरिका आणि इराण यांच्या संघर्षाचं मुख्य कारण काय? एवढं शत्रुत्व टोकाला जाण्यासारखं काय काय घडलं? हो. जर आपण इतिहास बघितला तर साधारण 53 सालापासनं 1953 सालापासनं 2026 म्हणजे साधारण 75 वर्ष अमेरिकेचा आणि इराणचा इतिहास आहे. आणि हा इतिहास नेहमी असा हेलकावे खात आलेला आहे. म्हणजे इराण आणि अमेरिका अनेक वर्ष एकमेकांचे अगदी चांगले मित्र होते, अनेक वर्ष ते एकमेकांचे शत्रू. 75 वर्षात बघितलं तर साधारण 25-1 वर्षच ते मित्र होते, बाकी 50 वर्ष शत्रुत्व होतं त्यांचं. त्याची सुरुवात झाली 1953 साली. म्हणजे 1951 साली मोसादेक म्हणून इराणचे पंतप्रधान निवडून आले आणि ते लोकशाही मार्गाने निवडून आलेले पंतप्रधान होते. इराणमध्ये त्यावेळेला लोकशाही होती आणि हे मोसादेक भयंकर पॉप्युलर होते. म्हणजे खूप लोकांना आवडायचे आणि एकदम तडक-फडक आणि रोखठोक बोलणारा माणूस, तातडीने निर्णय घेणारा, असे हे होते. तर यांनी काय केलं, यांना असं लक्षात आलं की इराणकडे एवढा प्रचंड प्रमाणात तेल आहे
पण ते तेल सगळं ब्रिटिश पेट्रोलियम, म्हणजे त्यावेळेला अँग्लो इराणीन कंपनी होती. हां. तर त्या कंपनी कडनं ते तेल काढलं जातं आहे आणि त्यातला जो फायदा आहे तो सगळा ब्रिटिश लोकांकडे घेत जातो आहेत. आहे. ओके. आणि म्हणून त्यांनी 1953 साली या कंपनीचं राष्ट्रीयीकरण केलं, नॅशनलायझेशन ज्याला म्हणतात, ते राष्ट्रीयीकरण केलं. आणि त्यामुळे काय झालं की तो सगळा नफा त्या कंपनीचा हा इराणकडेच राहायला लागला. आणि असं झाल्यावर ब्रिटिश चवताळले. तुम्ही कायम लक्षात ठेवा, ब्रिटन काय किंवा अमेरिका काय, त्यांना तुमचे सगळे गुन्हे माफ आहेत. जर तुम्ही त्यांच्या तेल साम्राज्याला जरा धक्का लावायचा प्रयत्न केला की मग तुम्ही संपलात. तर त्याच्यामुळे ब्रिटन मग चवताळला की हे कसं शक्य आहे. आणि याच्यावरती एक फार सुंदर पुस्तक मी आपल्या वाचकांना सांगू इच्छितो. मार्क कर्टिस नावाचा ब्रिटिश लेखक आहे, त्याचं वेब ऑफ डिसीट नावाचं पुस्तक आहे, जरूर वाचा. ब्रिटननी संपूर्ण पश्चिम आशियात तेलाकरता किती प्रचंड मोठा धुमाकूळ घातला याच्याबद्दल ते पुस्तक आहे. तर परत मूळ विषयाकडे यायचं म्हणजे, तर ते ब्रिटन चवताळला आणि मग त्यांनी काय केलं, अमेरिकेला हाताशी धरलं. अमेरिकेला असं पटवून दिलं की मोसादेग हा कम्युनिस्ट आहे. आणि त्यावेळेला दुसरं महायुद्ध संपल्यानंतर शीतयुद्ध चालू झालं होतं. तर त्यामुळे अमेरिकेला भीती अशी घातली की इराणमध्ये कम्युनिस्ट जर शिरले तर संपूर्ण पश्चिम आशियामध्ये ते शिरायला वेळ लागणार नाही. तर ह्याला आत्ताच रोखलं पाहिजे. आणि मग अमेरिकेने काय केलं, जे त्याच्यानंतर पुढे जगातल्या जवळपास सगळ्या भागांमध्ये केलं, म्हणजे आफ्रिकेत केलं, लॅटिन अमेरिकेत केलं, ते म्हणजे राजवट उलथून टाकायचे, हा त्यांचा आवडीचा छंद होता. मग अमेरिकेने तिथल्या सगळ्या धर्मगुरूंना हाताशी धरलं, माध्यमं जी होती त्यांना हाताशी धरलं. या सगळ्यांना किती सहजपणे हाताशी धरता येतं आपल्याला माहिती आहे. तर ह्या लोकांना हाताशी धरलं आणि मोसादेग विरुद्ध उठाव घडवून आणला. मग चित्र असं निर्माण केलं की त्याला देशांतर्गतच विरोध आहे, आमचा काही संबंध नाही. पण जनता अर्थात हुशार होतीच, म्हणजे कसं असतं त्यावेळेला भावनेतनं निर्णय घेते जनता, मग नंतर लक्षात येतं. तर त्याच्यामुळे 53लाच त्याच वर्षी मोसादेगला पदच्युत व्हायला लागलं, त्याला बाहेर पडायला लागलं. आणि मग जो इराणचा शहा जो होता तो सत्तेवर आला. इराणी जनतेने हा पहिला मुद्दा कायम लक्षात ठेवला की आपल्याकडे लोकशाही मार्गाने आलेली राजवट अमेरिकेने कारण नसताना उलथवून टाकली. मग शहा सत्तेवर आला आणि मग 1953 पासून 1979 पर्यंत शहाची सत्ता होती. आणि प्रचंड अय्याशी आणि ऐशाराम विलासी आयुष्य, अमेरिकेच्या मर्जीतला. मग तो आला सत्तेवर म्हणजे अमेरिकेनेच आणून बसवला त्याला, आपलं प्यादं म्हणून आणून बसवला. आणि मग प्रचंड अय्याशी विलासी आयुष्य. अमेरिका आणि ब्रिटननी काय सांगितलं की तू काही कर, काही प्रॉब्लेम नाही, आमच्या हितसंबंधांना धोका पोचवू नको. त्यामुळे शहानी आल्या आल्या पहिला निर्णय काय घेतला, तर ब्रिटिश पेट्रोलियमला पुन्हा एकदा सवलत दिली की तुम्ही आमच्याकडे ऑइल जे आहे ते तुम्ही काढा. आणि मग अमेरिकेचं काय, तर त्याच्यामुळे ब्रिटिश पेट्रोलियम बरोबर 5 अमेरिकन कंपन्यांना सुद्धा इराणमधल्या तेलाचे हक्क दिले. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून वाटून खा आणि मला मजा करू द्या असं. तर 1953 ते 1979 म्हणजे जवळपास 26 वर्ष शहाचं इराणवरती राज्य राहिलं. आणि त्याच्यानंतर 1979ला, आता तो आपला विषय नाही चर्चेचा, पण फ्रान्समध्ये त्यावेळेला आयातुल्ला खोमेनी होते, म्हणजे त्यांना हाकलून दिलेलं होतं देशातनं. ते 1979ला इराणमध्ये परत आले. आणि ते परत आले आणि मग शहा पळून गेला, शहा अमेरिकेत गेला. हा दुसरा मुद्दा की त्याला कॅन्सरच्या उपचारांसाठी अमेरिकेने आपल्याकडे आश्रय दिला आणि हे सुद्धा इराणी जनतेला आवडलं नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सामाजिक स्मृतीमध्ये कशा राहतात ते हे. तर मग आयातुल्ला खोमेनी आले. ते आले त्याच वर्षी 4 नोव्हेंबर 1953ला इराणी विद्यार्थ्यांनी अमेरिकन एम्बसी जी होती त्या एम्बसीमधल्या 52 अधिकाऱ्यांना ओलीस ठेवलं, होस्टेज ज्याला म्हणतात, ओलीस ठेवलं. किती, तर तब्बल 444 दिवस. बापरे. 444 दिवस त्यांना ओलीस ठेवलं, 1 वर्षापेक्षा अधिक. आणि याच्यावर तुम्हाला बेन अफ्लेक हा जो ॲक्टर डिरेक्टर आहे त्याचा आर्गो नावाचा पिक्चर आहे, जरूर पहा तुम्ही सगळ्यांनी. खूप सुंदर पिक्चर आहे, म्हणजे थोडंसं ड्रामॅटायझेशन केलं आहे त्याच्यामध्ये. पण मग तर असं झालं. आणि ह्या वेळेला तुम्ही पार्श्वभूमी लक्षात घ्या, अमेरिकेचं व्हिएतनाममध्ये नाक कापलं गेलं होतं 1979ला. अमेरिका अपमानित झाली होती की एवढी मोठी सत्ता आहे पण एवढ्या छोट्याशा देशांनी धूळ चारली अमेरिकेला. त्याच वेळेला हे ओलीस नाट्य झालं. आणि गंमत अशी झाली, अमेरिकेमध्ये निवडणुका लागल्या त्याच्यानंतर आणि जिमी कार्टर त्यावेळेला अध्यक्ष होते. तर जिमी कार्टर अध्यक्ष असताना हे सगळं नाट्य झालं. जिमी कार्टर ह्या एका नाट्यामुळे पडले
आणि रेगन निवडून आले. आणि रेगन निवडून आले ही व्हाईट हाऊसमध्ये अनाऊन्समेंट होतीये, त्याच्यानंतर काही मिनिटांमध्येच ते ओलीस जे होते त्यांना इराणने सोडून टाकलं. म्हणजे याच्यावरनं नंतर बरंच झालं. पण आपणही अनेक उदाहरणं नंतरही पाहिलेली आहेत की निवडणुका जिंकण्यासाठी युद्ध घडवून आणली जातात. तर त्यामुळे हे रेगननी घडवून आणलं होतं की काय असं, आणि इतकं उघड म्हणजे की पूर्ण काळ तो निवडणूक प्रचाराचा काळ त्यांना काही सुटकेचे प्रयत्न झाले, सगळे अयशस्वी झाले. निवडून आल्या काही मिनिटात त्यांना सोडून टाकलं. आणि मग हे झालं. आणि 1980 साली इराकला असं वाटलं की आता इराण खूप कमकुवत झालेलं आहे, आपल्याला इराणवर हल्ला करायची हीच वेळ आहे. म्हणून 1980ला इराकनी इराणवर हल्ला केला. 80 ते 88 8 वर्ष हे युद्ध चाललं आणि अक्षरशः लाखांनी लोक तिकडे मेले दोन्ही देशांमधले. या युद्धामध्ये जेव्हा जेव्हा इराण जिंकतोय असं वाटायला लागलं तेव्हा अमेरिकेने इराकची बाजू घेतली. इराकला सगळं लॉजिस्टिकल सपोर्ट दिला, शस्त्र पुरवली. शस्त्र तर दोन्ही बाजूंना पुरवली. पण प्रत्येक वेळेला इराकची तळी उचलून धरली. म्हणजे एक वेळ अशी आली होती की इराकनी कुर्दिश लोक राहतात इराकमध्ये, त्या 4-5 देशांमध्ये राहतात, तर या कुर्दिश लोकांवर केमिकल वेपन्स वापरली. तर अमेरिकेने असं सांगितलं की याच्यात इराकचा काहीच दोष नाही आहे, हे इराणमुळेच सगळं घडलेलं आहे. म्हणजे जागतिक बदनामी करायचा प्रयत्न केला. तर हे सगळं झालं. आणि त्याच वेळेला एक निकारागुआ कॉन्ट्रा प्रकरण झालं. म्हणजे काय, अमेरिकेने इराणवर निर्बंध टाकले होते आणि ते निर्बंध असताना रेगननी ते स्वतःच निर्बंध मोडले आणि इराणला गुपचूप शस्त्र विकली. ती शस्त्र का विकली तर हिजबुल्लाच्या ताब्यात अमेरिकन काही होस्टेज होते, ओलीस ठेवलेले होते, त्यांची सोडवणूक करण्याकरता शस्त्र विकली. त्यातनं आलेला पैसा निकारागुआ नावाचा देश आहे दक्षिण अमेरिकेत, त्या दक्षिण अमेरिकेत निकारागुआमध्ये जे कम्युनिस्टांविरुद्ध बंडखोर लढत होते त्यांना पुरवलं. म्हणजे सगळा नुसता धुमाकूळ. म्हणजे आपले ओलीस सोडवण्याकरता, एका दहशतवादी संघटनेच्या ताब्यातून सोडवण्याकरता ज्या देशाला आपण शत्रू मानतो त्याला शस्त्र विकायची, त्यातनं आलेला पैसा गुपचूपपणे फिरवायचा, तो बंडखोरांना द्यायचा आणि कम्युनिझम विरुद्ध लढायचं. तर असा हा सगळा धुमाकूळ त्यावेळेला अमेरिकेने घातला होता. मग त्याच्यानंतर काय झालं, मग परिस्थिती परत म्हणजे बऱ्यापैकी सामान्य हो घातली. आणि मग 2001 साली म्हणजे 9/11 जे घडलं, तर त्यावेळेला इराणनी, म्हणजे गंमत बघा, त्यावेळेला इराणनी अमेरिकेला सर्व प्रकारचा सपोर्ट दिला. म्हणजे ताबडतोब इराणने या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. आणि हे प्रतिकात्मक असलं तरी खूप महत्त्वाचं असतं की याचा अर्थ आम्ही याच्यात सहभागी नाही, आम्हाला मान्य नाही. तर इराणनी तो ताबडतोब निषेध केला. नुसतं एवढंच नाही तर अल कायदाबद्दल गुप्त माहिती अमेरिकेला पुरवली, अमेरिकेला लॉजिस्टिकल सपोर्ट दिला. कारण कोणाविरुद्ध लढण्याकरता तालिबानविरुद्ध. तालिबान हा इराणचा पण शत्रू, म्हणजे आपला दोघांचा सामायिक शत्रू जो आहे त्याच्याविरुद्ध लढण्याकरता अमेरिकेला मदत केली. आणि लॉजिस्टिकल सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो अशा प्रकारच्या युद्धांमध्ये, कारण हे युद्ध अमेरिकेच्या भूमीपेक्षा दूर असतं ना. तर हे सगळं केलं. आणि त्याच्यानंतर 3च महिन्यांनी जॉर्ज बुश यांनी तो प्रसिद्ध त्यांचं सैतानाचा अक्ष की ॲक्सिस ऑफ इव्हिल, तर त्याच्यामध्ये इराक आणि उत्तर कोरियाबरोबर इराणचं नाव घेतलं. म्हणजे एवढी मदत करून हे झालं. त्याच्यानंतर 2015 साली आपले बराक ओबामा जे आहेत, तर ते बराक ओबामांनी इराणबरोबर एक करार केला. तर तो करार खूपच वास्तववादी होता. आणि इराण त्यावेळेला इराणने खरोखरच असं मान्य केलं की आम्ही आमचा अणुऊर्जेचा कार्यक्रम जो आहे, अण्वस्त्र नाही, अणुऊर्जेचा कार्यक्रम जो आहे तो शांततेसाठी राबवू. आणि त्यांनी IAEA म्हणून जी संस्था आहे, सर्वोच्च संस्था जी आहे, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, तर या एजन्सीला आपल्या अणुभट्ट्या तपासायची परवानगी दिली. IAEAनी तर अणुभट्ट्या तपासून असं जाहीर सांगितलं की इराणकडे कुठल्याही प्रकारचे अण्वस्त्र नाहीत आणि ते इतक्या लवकर बनवूही शकणार नाहीत. असं असताना 2018 साली प्रचंड वेडा माणूस अमेरिकेत आला ट्रम्प, आणि त्यांनी तो युनिलॅटरली म्हणजे एकतर्फी तो करार मोडून टाकला. 2025ला मी एवढं सगळं का सांगतोय तुम्हाला, तर इतकी मोठी पार्श्वभूमी आहे, इराणवरती इतक्या जखमा झालेल्या आहेत. 2025ला जेव्हा IAEAनी सांगितलं की इराणकडे आत्ता असं दिसतंय की इराण अण्वस्त्र विकसित करू शकेल, फक्त एवढं स्टेटमेंट होतं. इस्रायलने दुसऱ्या दिवशी 2025च्या जूनमध्ये दुसऱ्या दिवशी इराणवरती हल्ला केला.
आणि त्याच्यानंतर आत्ताचं तर आपण बघतोच आहोत. म्हणजे अर्थार्थी काही संबंध नसताना हे युद्ध अमेरिकेने लादलं. तर इतकं सगळं असल्यामुळे एक 2015चा खरोखरच अपवाद ज्याला म्हणता येईल, की ओबामांनी जे काम केलं होतं आणि खरोखरच हा धोका पूर्णपणे संपला असता, ते सोडला तर सतत अमेरिकेने इराणच्या विरुद्ध काही ना काहीतरी कारवाया केल्या आणि हे तिथली जनता कधीही विसरू शकली नाही आहे. तर युद्ध होत असतात, लढत असतात, परंतु एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याला टार्गेट करणं आणि त्याचा खात्मा करणं, याच्या मागे नक्की रणनीती काय असेल? म्हणजे हा लष्करी निर्णय असेल, राजकीय निर्णय असेल, की गुप्तचर यंत्रणांचं हे असणार आहे? हे तिन्ही एकत्र निर्णय असतात. कारण कसं आहे, अमेरिका काय, इस्रायल काय किंवा इव्हन भारत काय, भारतात तर सध्या नरवणेंचं प्रकरण तुम्हाला माहितीच आहे, की हे निर्णय घेण्याचं जे स्वातंत्र्य असते ना, की निर्णय घेण्याची मुभा जी असते ना, ती मुलकी नेतृत्वाकडे असते, सिव्हिल लिडरशिपकडे असते. तर त्याच्यामुळे हे तिघांचं मिळून एकत्रित केलेलं काम आहे. आता खामेनींना मारायचा निर्णय का घेतला इथपासनं खरं प्रश्न आहेत. कारण आंतरराष्ट्रीय संकेत असे आहेत की तुम्ही ज्या देशावर हल्ला करता त्या देशात त्यावेळी पदावर असणारा सर्वोच्च नेता जो आहे त्याला मारायचा नाही. आता हा अलिखित संकेत आहे. याचा अर्थ असं कुठेही नियम नाहीये, पण सर्वसाधारणपणे हे युद्धांमध्ये पाळलं जातं. तर त्याच्यामुळे खामेनींना मारण्यामागे हेतू असा होता की खामेनींना मारलं की संपूर्ण नेतृत्व जे आहे ते अस्थिर करायचं. अस्थिर करायचं. आणि म्हणून ट्रम्प पण सतत निवेदनं काय करतोय, इराणी जनतेला निवेदन करतोय की तुम्ही तुमचा देश हातात घ्या. म्हणजे थोडक्यात की बंड करा, की तुम्ही देश हातात घ्या. म्हणजे काय, तुम्ही या सत्तेत सगळं गोंधळ माजवून टाका. आणि हे पहिल्यांदाच झालेलं नाही आहे. म्हणजे सिरियामध्ये झालेलं आहे, इराकमध्ये झालेलं आहे, लिबियामध्ये झालेलं आहे. याच्या आधी हेच केलेलं आहे यांनी, की त्या देशाचा सर्वोच्च नेता मारायचा म्हणजे खालची सगळी व्यवस्था अस्थिर करून टाकायची. म्हणजे हे त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण आहे. आता आणखीन एक सर्वसामान्यांना उत्सुकतेचा विषय आहे की एवढा मोठा नेता, कडक सुरक्षा व्यवस्थेत राहणारा, म्हणजे अगदी बंकर्समध्ये वगैरे बैठका होतात की हल्ला होऊ नये वगैरे, या सगळ्या काळजी घेतली जात असते. असं असताना अमेरिकेला खामेनींचा ठावठिकाणा कसा लागला? आता याच्यात उपग्रहाची मदत घेतली असेल, इन्फॉर्मेशन आजकाल तो एक फार मोठं हे झालेलं आहे, सायबर ट्रॅकिंग आहे, तुमचं अंतर्गत माहिती फुटणं, आपल्या जसे फुटीर लोक असतात तशा पद्धतीचे त्या हेरगिरीचाही भाग असतो. बरोबर. तर यातली कुठली शक्यता तुम्हाला जास्त वाटते? पहिलं म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी पहिल्यांदा एक विधान असं करतो की आपल्याला जसं वाटतंय तसा हा इराणला हल्ला अनपेक्षित मुळीच नव्हता, असा माझा अंदाज आहे. कारण आपल्याला इराणी मानसिकता माहिती नाही आहे. इराणी मानसिकतेमध्ये हौतात्म्याला खूप जास्त महत्त्व आहे. तुम्ही विचार करा, खामेनी जे होते ते 36 वर्ष सत्ता, सर्वोच्च धर्मगुरू म्हणून, त्याच्या आधी 8 वर्ष, म्हणजे 44 वर्ष ते सतत सत्तेवर आहेत. सत्तेच्या केंद्रामध्ये ते असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना असतेच की त्यांनी हा जाणीवपूर्वक मार्ग निवडला असण्याची शक्यता आहे. कारण असं ना तसं आता, म्हणजे त्यांचं इतकं वय झालं होतं आपल्याला माहिती आहे, असं ना तसं जर मरायचंच असेल तर इराणी जनतेला स्फूर्ती देऊन आपण मरूया. आणि इराणी जनतेला स्फूर्ती मिळेल का नाही हा नंतरचा भाग, पण मी इराणच्या इतिहासात कायम हुतात्मा म्हणून माझं नाव नोंदवलं जाईल. नाहीतर विचार करा की ती जी लिडरशिप होती, त्यांचं जे सर्वोच्च जी काउन्सिल जी आहे त्यांची, ती सगळी भेटणार, हे सगळं जगजाहीर होतं. ते कुठे भेटणार, जगजाहीर म्हणजे गुप्तहेरांच्या सर्कलमध्ये जगजाहीर होतं. तुम्हाला मला कदाचित माहिती नसेल, गुप्तचरांना हे सगळं माहिती असतं. तर तिथे होतं. तर असं सगळं असताना सुद्धा त्यांनी तिथे आपली मीटिंग घेणं, ह्याच्यातनंच हे सिद्ध होतं की त्यांना हे ॲक्च्युली असंच घडवून आणायचं होतं. म्हणजे हा एक त्यातला सगळ्यात मोठा भाग असू शकतो. आता हे कसं झालं, तर तुम्ही म्हणलात त्या सर्व शक्यता आहेत की सायबर, म्हणजे आता त्यांची जी बिल्डिंग आहे जिथे ही मीटिंग होणार होती, त्या बिल्डिंगमधले सगळे सिक्युरिटी कॅमेरेज जे आहेत, ते कॅमेरे सगळे या गुप्तचर संस्थांनी हॅक केलेले होते. म्हणजे कॅमेरांमधून त्यांना सगळं कळत होतं की कुठे कुठे काय मुवमेंट्स होतं. दुसरा असतो एक पॅटर्न फाइंडिंग म्हणतात त्याला, की म्हणजे काय, की एखादा नेता रोज सकाळी 10 वाजता आपल्या घरातनं निघतो, ऑफिसमध्ये 10 वाजून 2 मिनिटांनी पोहोचतो. दिनचर्याचा अभ्यास, हे दिनचर्या जी असते ना, याचा अभ्यास केलेला असतो. तिसरं आता एक अतिशय पॉवरफुल टूल आहे ते म्हणजे AI वापरून तुमचं ट्रॅकिंग होतं. चौथं थर्मल ट्रॅकिंग असतं.
म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की बिल्डिंगच्या आतमध्ये हालचाल होते ती कशी कळेल. ते थर्मल ट्रॅकिंग नावाचा एक प्रकार असतो. सॅटेलाईट जे असतात सॅटेलाईटवरनं ट्रॅकिंग होतं. तर असं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंतर्गतच कोणी फुटीर असेल की ज्याला तसंही यांना मारून टाकायचं होतं, तर त्याच्याकडनं माहिती मिळाली असेल. ह्या सगळ्या शक्यता असतात. पण पर्टिक्युलरली ह्या केसमध्ये मला असं वाटतं की त्यांना हे काही अनपेक्षित नव्हतं. उलट त्यांना असाच परिणाम घडवून आणायचा होता की मी मेलो तरी चालेल, मी हुतात्मा होईन आणि इराणी जनतेला त्यातनं स्फूर्ती मिळेल. आता तुम्ही जे विधान केलेलं आहे की खामेनींना ते अपेक्षित होते का त्यांना घडावं असं वाटत होतं? अशी शक्यता आहे असं म्हटलं. असं ठामपणे नाही सांगता येणार. पण एकूण जर इराणचा अभ्यास केला आणि बघितलं तर त्यांना हौतात्म्याचं खूप जास्त आकर्षण आहे. ओके. त्याच्यावरनं मला असं वाटतं कारण इतक्या सर्वोच्च पदावरचा माणूस इतका गाफील राहील आणि इतक्या काय म्हणायचं इतक्या महत्त्वाच्या प्रसंगी जेव्हा त्याला माहिती आहे की आपलं युद्ध चालू झालं आहे ते सुद्धा छोट्या देशाबरोबर नाही तर इस्रायल आणि इराण म्हणजे इस्रायलची मोसाद ही जगातल्या सर्व शक्तिमान गुप्तहेर संस्थांपैकी एक आहे. अमेरिकेची CIA आहे. तर ह्या दोन संस्था इतक्या प्रचंड ताकदवान असताना आपण इतक्या उघडपणे मीटिंग घेतो, इतक्या सगळ्या लोकांना बोलवून घेतो. हे एखादा कच्चा नेता करू शकेल तीही शक्यता नाही. कारण तो कच्चा असला तरी त्याचे सल्लागार खूप चांगले असतात. म्हणजे माझा पुढचा प्रश्न असा होता की इराणची सुरक्षा व्यवस्था कुठे कमी पडली? हो. तर त्याची उत्तर हो. तर एकदम म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपण समजा आता हा मुद्दा बाजूला ठेवला की त्यांना हे मुद्दाम घडवून आणायचं होतं, हा मुद्दा बाजूला ठेवला. तर त्यांचं अपयश मात्र डोळ्यात भरण्यासारखं आहे. कारण जसं आत्ताच मी बोललो की इतक्या दोन तगड्या देशांच्या तगड्या गुप्तचर संस्था आपल्या मागे असताना सगळ्यांना एकत्रितपणे बोलवणं, एकाच वेळेला एकत्रितपणे बोलवणं ही पहिली मोठी चूक होती. मला त्याच्यात असं वाटतं की थोडा त्यांना स्ट्रॅटेजिक ओव्हर कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात की सामरिक अतिविश्वास, तर तो थोडासा नडला असावा. कारण मी म्हणलं तसं की आंतरराष्ट्रीय संकेत हा आहे की अशा पद्धतीने नेत्यांना मारलं जात नाही. पण त्यांना हे लक्षात यायला होतं की गाठ इस्रायलची आहे. इस्रायलशी गाठ असल्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना त्यांचं ध्येय फक्त गाठायचं असतं. आणि दुसरं अमेरिकेबद्दल तसं आत्तापर्यंत म्हणता येत नव्हतं. पण आता दुर्दैवाने ट्रम्प आल्यामुळे तिथे पण म्हणजे एका वेड्याशीच गाठ आहे. तर अशा वेळेला हे संकेत किती पाळले जातील हा इस्रायलनी विचार करायला नक्कीच करायला हवा होता. इराणनी विचार करायला हवा होता. या घटनेनंतर आता इराणमध्ये सत्तेतले जे सर्वोच्च नेते आहेत ते बाजूला झाले. नवीन नेत्याची जरी नियुक्ती झाली असली तरी तुम्ही म्हटलं जसं ट्रम्प उचकवतायत यांना सगळं उठावासाठी. हो. तर तिथे सत्ता संघर्ष होण्याची कितपत शक्यता वाटते इराणमध्ये? हा खूप चांगला प्रश्न आहे बरं का. कारण याचं थेट असं उत्तर देणं अवघड आहे म्हणजे. पण तरी जो काय थोडाफार अभ्यास आहे त्याच्यावरनं सांगतो की खोमेनी जेव्हा सत्तेवर आले 1979 साली जेव्हा सत्तेवर आले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर असंच म्हणजे जे काय म्हणायचं त्याची रचनाच अशा पद्धतीने केली आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांची की एखादी व्यक्ती गेली तरी काही फरक पडणार नाही. म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये पर्सन ड्रिवन आणि प्रोसेस ड्रिवन जे म्हणतात ते प्रोसेस ड्रिवन करण्याकडे त्यांचा कल होता. म्हणजे आजही आपल्याला हे माहिती नसतं पण IRGC जे आहे रेव्होल्युशनरी गार्ड्स जे आहेत इराणचे अतिशय एलिट असं त्यांचं ते सुरक्षा पथक आहे. तर ते IRGC जे आहे त्याचे 32 प्रांतिक युनिट्स आहेत. 32 म्हणजे वेगवेगळ्या प्रांतांमध्ये एक वेगवेगळं युनिट असं आहे. आता हे ठीक आहे म्हणजे ह्याच्यात काही नवल नाही. नवल पुढे आहे की ह्या 32 युनिट्सना अशा पद्धतीचं ट्रेनिंग आणि अशा प्रकारची चेन ऑफ कमांड किंवा अधिकारांची उतरंड आहे की सर्वोच्च नेता जरी राहिला नाही तरी यातलं प्रत्येक युनिट स्वतः निर्णय घेऊ शकतं. स्वतः प्रत्येक युनिटची स्वतःची वेगळी चेन ऑफ कमांड आहे. अधिकारांची उतरंड ज्याला म्हणतो ती चेन ऑफ कमांड आहे. म्हणजे सर्वोच्च नेता सोडाच या 32 युनिटपैकी कुठल्या एका युनिटचा जो लीडर आहे प्रमुख आहे तो मेला किंवा असा काही अपघात झाला तरी सुद्धा ते युनिट काम करू शकतं. तर हे IRGCचं उदाहरण सांगितलं. बाकी वरच्या लेवलला सुद्धा म्हणजे जसं म्हणतात धर्मगुरूंचं जे काउन्सिल आहे त्यांची तिथे सुद्धा अशा पद्धतीने काम केलं जातं. आणि हे आपल्यासारख्या पर्सन ड्रिवन व्यवस्था असणाऱ्या देशाला थोडंसं वेगळं वाटतं. पण त्याच्यामुळे म्हणून तुम्ही बघितलं की या इराणमध्ये
खामेनी गेल्यानंतर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला नाही आहे. मग त्यांनी हे या पद्धतीने घडवून आणलेलं आहे. हां, आता याच्यात 3 सिनारिओज किंवा 3 शक्यता याच्यात मला दिसतात. पहिलं म्हणजे जसं म्हणलं तसं की IRGC कन्सॉलिडेट करेल, म्हणजे IRGC सगळे परत एकत्र येतील, आपल्यातलाच कोणतरी एक नेता निवडतील आणि जसं चालू होतं तसं सगळं चालू राहील. दुसरं म्हणजे IRGC धर्मगुरूंना हाताशी धरेल, कारण सत्तेचं केंद्र जे आहे ना ते धर्मगुरू आहे. IRGC जरी खूप पॉवरफुल असली तरी सत्तेचं वहन जे होतं ते धर्मगुरूंकडून होतं. त्यामुळे IRGC आणि धर्मगुरू हे एकत्र येतील आणि पुढे व्यवस्था चालू राहील. जनतेचा उठाव होऊ शकेल ही अगदी नक्की शक्यता आहे, अजिबात नाकारता येत नाही. ती शक्यता म्हणजे शक्यता म्हणून सुद्धा खूपच मजबूत अशी शक्यता ती आहे. आणि चौथी शक्यता आहे जी फार कमी असू शकते, ते म्हणजे संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडेल. म्हणजे जसं लिबियामध्ये कर्नल गडाफी मेल्यानंतर जशी अवस्था झाली किंवा इराकमध्ये जशी अवस्था झाली, इजिप्तमध्ये जशी अरब स्प्रिंग नंतर इजिप्तमध्ये जशी अवस्था झाली अराजक, तसं संपूर्ण अराजक सुद्धा इराणमध्ये होण्याची शक्यता आहे. पण म्हणजे भूराजकारणात काहीच ठाम असं आपल्याला सांगता येत नाही. पण मी जसं म्हणलं तसं ह्या उतरंडीनीच शक्यता आहे, म्हणजे अराजकाची शक्यता सगळ्यात कमी आहे असं मला वाटतं. या सगळ्या घडामोडींनंतर मध्य पूर्वेतील सत्ता समीकरणं कशी बदलतील? म्हणजे आता इस्रायल असेल, सौदी अरेबिया असेल किंवा इराक आहे, त्यांच्या भूमिका कशा राहतील आता? ओके. मध्य पूर्वेमध्ये GCC म्हणून संघटना आहे, 6 देशांची संघटना आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सौदी अरेबिया, UAE, कुवेत आहे, बहरीन आहे, ओमान आहे आणि कतार आहे. हे 6 देश आहेत. आता गंमत बघा, युद्ध आहे इस्रायलचं. इस्रायलने भरीस पाडलं अमेरिकेला. अमेरिका आणि इस्रायल दोघांनी मिळून इराणवर हल्ले केले. इराणनी त्याचं उत्तर देताना इस्रायलवर हल्ले केले, अमेरिकेवर केले नाहीत. अमेरिकेचं हे पहिल्या महायुद्धापासूनचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की ते अटलांटिकच्या पार असल्यामुळे कायम त्यांना आत्तापर्यंतची सगळी युद्ध ही दुसऱ्याच्या भूमीत लढावी लागली. म्हणजे आत्ताही बघा, कारण इराण अमेरिकेवर हल्ला करूच शकत नाही आहे भूमीवर, एवढी त्याच्याकडे आंतरखंडीय क्षेपणास्त्र जी म्हणतात ती नाहीच आहेत. आणि असली तरी अमेरिकेची ती भेदण्याची यंत्रणा आहे अमेरिकेकडे. तर युद्ध इस्रायलचं लढतीये अमेरिका आणि इराण हल्ले करते या GCC देशांवर, या 6 देशांवर. त्यामुळे पहिला प्रश्न असा होऊ शकतो की भूराजकीयदृष्ट्या जर विचार केला तर ह्या देशांच्या मनात 2 विचार येऊ शकतात, म्हणजे 2 शक्यता येऊ शकतात. पहिलं म्हणजे आपण इराणबरोबर इतकं सामंजस्याने राहिलो, आणि हे सत्य आहे बरं का, या सगळ्या परिस्थितीमध्ये डिप्लोमॅटिकली किंवा राजनैतिकदृष्ट्या ज्याला म्हणतो आपण की हे सगळे देश आडून इराणच्या बरोबरच राहिलेले आहेत. तरीसुद्धा आपण असं सगळं केलं तरीसुद्धा आज इराण आपल्यावर हल्ले करत आहे. म्हणजे पहिली शक्यता अशी की आपण उघडपणे इराणच्या विरोधात जाऊन अमेरिकेची तळी उचलायची का, ही पहिली शक्यता असं होऊ शकतं. दुसरी शक्यता अशी पण आहे की अमेरिका आपला म्हणजे आपल्या फायद्याचं आहे का आपल्या नुकसानीचं आहे अमेरिकेबरोबर राहणं. कारण आज केवळ ते अमेरिकेबरोबर राहिले म्हणून इराण त्यांच्यावर हल्ले करते, आणि इराण पण हल्ले करते त्याच्या मागे पण सामरिक कारण आहे, स्ट्रॅटेजिक ज्याला म्हणतात. ते कारण म्हणजे काय की अमेरिकेचे ह्या सगळ्या देशांमध्ये बेस आहेत, आणि अमेरिका ह्या सगळ्या बेसचं जे लष्करी त्यांचे बेस आहेत त्या सगळ्या बेसेसचं एका वेळी रक्षण करू शकत नाही. ज्याला स्प्रेडिंग इटसेल्फ टू थिन असं इंग्लिशमध्ये म्हणतात, तसं करू शकत नाही. तर त्याच्यामुळे हा तो मुद्दा आहे पहिला की GCC हे जे देश आहेत, मी जे 6 देश सांगितले, ह्या देशांच्या मनात हा प्रश्न किंवा ही द्विधा परिस्थिती नक्की आता झालेली आहे की आपण नक्की काय केलं पाहिजे. अमेरिकेबरोबर राहिलं पाहिजे का अमेरिकेच्या विरोधात गेलं पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, GCC हे देश जे आहेत या सगळ्या देशांनी जाणीवपूर्वक गेल्या 15-20 वर्षात आपली अर्थव्यवस्था तेलापासून दूर न्यायचा प्रयत्न केला होता. कारण त्यांना पण हे लक्षात आलं की हे कधी ना कधी संपणार आहे. मग काय आपलं म्हणजे कायम आपण हे बघितलं पाहिजे की ज्या देशांमध्ये व्यवस्था मजबूत नसतात पण असं तेल असतं, तो देश गरीबच असतो. आणि ह्याला कुठलाही अपवाद नाही. देश म्हणतो मी, व्यक्ती श्रीमंत असतील, म्हणजे राजघराणं तिथलं श्रीमंत असतं, सामान्य माणूस नेहमी गरीब राहतो.
तर त्याचं कारणच हे असतं की व्यवस्था नसतात आणि तो आलेला पैसा नीट गुंतवून भविष्यासाठी काही गुंतवणं, हा त्याचा. सोय करणं हे त्यांना माहिती नसतं किंवा गरज नसते. तर ह्या सगळ्या प्रोसेसला गेल्या 15-20 वर्षांपासून या सगळ्या देशांनी सुरुवात केली होती. म्हणजे मोहम्मद बिन सलमान जो आहे सौदीचा, तर त्यांनी तर सांगितलं होतं की 2030 पर्यंत आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर तेलापासनं दूर जाऊ. दुबईमध्ये तुम्ही बघितलं, दुबई सगळ्यात शहाणपण दुबईनी खूप लवकर दाखवलं. दुबईकडे स्वतःचं तेल नाही, UAEचा तो एक भाग आहे, दुबईकडे स्वतःचं तेल नाही, पण त्यांनी आंतरराष्ट्रीय बंदर उभं केलं दुबईमध्ये, जेबेल अली म्हणून जे आहे ते टुरिझमला खूप मोठ्या प्रमाणात वाव दिला. तर ह्या सगळ्यामधनं दुबईची इकॉनॉमी ही ऑलरेडी तेलापासून दूर होती. ह्या सगळ्या देशांनी ठरवलं होतं. पण आता काय होणार आहे, आता तेलाच्या किमती वाढायला लागल्यात. म्हणजे तुम्ही जर ट्रॅक करत असाल तर बघितलं असेल, गेल्या काही दिवसात 12%, काही दिवसात काय इंट्राडे एका सिंगल दिवसामध्ये 12% क्रूडची किंमत वाढली. तर अशी जेव्हा क्रूडची किंमत वाढायला लागते तेव्हा ह्या देशांचा तेलापासून दूर जाण्याचा निर्धार कमी होतो. की साहजिक आहे ना की त्याच गोष्टीला आज तुम्हाला 100 रुपये मिळत होते काल आणि आज 112 रुपये मिळत आहेत, तर मग आपण तेच करूया. तर हा निर्धार कमी होतो. हा खूप एक लॉंग टर्म इफेक्ट होऊ शकतो. तिसरा मुद्दा येतो याच्यामध्ये चीनचा. म्हणजे चीनबद्दल खरं सविस्तर बोलता येईल, पण अगदी थोडक्यात सांगतो. 2023 साली चीनने इराण आणि सौदी अरेबिया या दोघांना एकत्र आणलं. म्हणजे जे अशक्य समजलं जात होतं की दोन ध्रुवावरचे, एक तर प्रचंड कडवे विरोधक दोघांचे, धार्मिकदृष्ट्या सुद्धा दोघांमध्ये अंतर. सौदी हा पूर्णपणे सुन्नी आणि त्यात सुद्धा वहाबी सुन्नी. वहाबी म्हणजे त्याच्यातले फारच कट्टर लोक, सुन्नी पंथातले सुद्धा अत्यंत कट्टर लोक म्हणजे वहाबी. तर सुन्नी आणि वहाबी सौदी अरेबिया, आणि शिया मुस्लिम असणारा, शिया हे थोडेसे मॉडरेट मुस्लिम समजले जातात, तर ते असणारा देश इराण. म्हणजे धार्मिकदृष्ट्या सुद्धा मुसलमानच असले तरी दोन टोकांवर. अंतर्गत स्पर्धा, कारण प्रत्येकाला पश्चिम आशियातला सगळ्यात मोठा देश बनायचे, ताकदवान. आणि आणखीन एक गंमत सांगतो, हे आणखीन का कठीण होतं, तर इराणी लोकांना मुसलमान म्हणलेलं चालतं, पण त्यांना अरबी म्हणलं की प्रचंड राग येतो. ते म्हणतात आम्ही अरबी नाही, आम्ही पर्शियन आहोत. त्यांना पर्शियन संस्कृतीचा प्रचंड मोठा अभिमान आहे. आणि आज आपल्याला भूगोल म्हणजे आज पटकन लक्षात येत नाही, म्हणजे की इराण आपला शेजारी देश होता. कारण भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान वेगळा देश झाला. पाकिस्तानच्या सीमेला लागून इराण आहे. म्हणजे पूर्वीपासून इराण भारतात येत होता, इराणी लोक भारतात येत होते. आज आपण जे सगळे इराणी चहावाले वगैरे जे बघतो तो गमतीचा भाग सोडा, पण म्हणजे इराणी लोक भारतात सतत येत होते. आपल्या स्थापत्यशास्त्रावर, आपल्या खाद्यसंस्कृतीवर, आपल्या शास्त्रीय संगीतावर पर्शियन संस्कृतीचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. आपलं ध्रुपद, तराणा हे सगळे पर्शियन संगीतातनं आलेल्या गोष्टी आहेत. तर मुद्दा असा, तर इराण आणि सौदी अरेबियाला 2023 साली चीनने एकत्र आणलं. त्यामुळे चीनचं राजनैतिक वजन त्या संपूर्ण भागात प्रचंड प्रमाणात वाढलं, की जे अमेरिका करू शकली नाही. आणि त्याच्यामुळे चीनकडे पश्चिम आशियातले सगळे देश अमेरिकेला पर्याय म्हणून बघायला लागले होते. तर आता चीनचं हे वजन वाढू शकेल असं मला वाटतंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेला कुठला रंग दिला जाईल? एक दहशतवादाच्या विरुद्धची कारवाई आहे का राजकीय हत्या आहे, का एक नवीन युद्धाची सुरुवात आहे? महासत्ता यावत कोणती भूमिका घेतील? हा पण म्हणजे खूप गमतीचा प्रश्न आहे. गमतीचा असं की आपण जसा चष्मा घालतो तसं बघितलं, तसं जग आपल्याला दिसतं. तसं म्हणजे आता गंमत बघा, उजव्या विचारसरणीचे जे सगळे लोक आहेत त्यांना अचानक इराणबद्दल प्रेम निर्माण झालेलं आहे, की तिथली जनता इतकी हालात होती. मग त्या जनतेचा जो नेता होता तो मेला, आता काय बिघडतं, इराणी जनतेने विजयोत्सव सुरू केला आहे. डाव्या विचारसरणीचे लोक होते त्यांना एक्झॅक्टली याच्या उलटं वाटायला लागलेलं आहे. मग खरं जर विचार केला तर भूराजकीय दृष्टिकोनातनं जर बघितलं तर हे फक्त एकमेकांवर कुरघोडी करणं. आणि दुर्दैवाने असं म्हणायला लागतं की ह्या सगळ्यातनं अमेरिकेला काय मिळणार होतं भूराजकीय दृष्ट्या, जिओपॉलिटिकली ज्याला म्हणतो, की तो एक मोठा प्रश्नच आहे, की काहीही कारण नसताना अमेरिकेने याच्यात उडी घेतली. तर म्हणजे हा वेगळा मुद्दा आहे, पण मी सांगतो की त्याच्यामुळे अमेरिकेला काय वाटतं याला आज जगाच्या दृष्टीने महत्त्वच राहिलेलं नाही.
आणि बाकीचे जे लोक आहेत ते तुम्ही उजव्या विचारसरणीचे आहात, डाव्या विचारसरणीचे आहात का मध्यम मार्गी आहात, याच्यावरनं लोक ठरवतात की ही राजकीय हत्या आहे, काय झालं ते योग्यच झालं, काही इराणी जनतेची मुक्तता झाली, हे सगळं त्याच्यावरनं ठरतंय. त्या ट्रम्पनी म्हटलंय की जगातला सगळ्यात दुष्ट माणूस आम्ही संपवला वगैरे. तो तो काही म्हणू शकतो. त्याला दहशतवाद विरोधी असं चित्र त्यांनी अगदी अगदी निर्माण करण्याचा प्रयत्न अगदी केला. अगदी म्हणजे तेच आहे ना, कारण की त्याचे जे इंटरेस्ट आहेत, लक्षात घ्या, त्याला कुठल्या लोकांना खुश करायचं आहे, तर जो मिड वेस्टर्न बेल्ट जो म्हणतात, म्हणजे आपल्याकडे जसं गायपट्टा म्हणतात, उत्तर प्रदेश, बिहार, हा सगळा जो भाग आहे उत्तरेकडचा, त्याला गायपट्टा म्हणतात. तसं अमेरिकेत गहू पिकवणारा जो प्रदेश आहे त्याला मिड वेस्टर्न बेल्ट असं म्हणतात. आणि ह्या प्रदेशातले लोक पूर्णपणे गोरे आणि अत्यंत कट्टर मागास विचारसरणीचे, तर हा त्याचा वोटर बेस आहे. अच्छा. अमेरिकेत काही राज्य अशी आहेत, अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला, की त्या राज्यांमधल्या गावांमधल्या लोकांनी अजून पीतवर्णीय किंवा काळा किंवा ब्राऊन माणूस दिसतो कसा हे सुद्धा पाहिलेलं नाही. अरे. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी फक्त गोरे लोक आपल्या आजूबाजूला पाहिलेत. अच्छा. तर हा त्याचा वोटर बेस असल्यामुळे त्या वोटर बेसला जे आकर्षित करेल तेच तो बोलतो. म्हणजे ते काय फार आपण मनावर घ्यायचं कारण नाही आहे. ही परिस्थिती आता आहे, ते अजूनही युद्ध चालूच आहे, तर ही भडकली तर महायुद्ध होण्याची शक्यता कितपत आहे? आणि रशिया आणि चीनची भूमिका, आता चीनबद्दलही तुमचा गाढा अभ्यास आहे, हो. तुम्हाला काय वाटतं याच्यात? रशियाबद्दल पहिल्यांदा सांगतो की युक्रेनच्या युद्धामुळे रशिया स्वतः इतका गांजलेला आहे की म्हणजे त्याला घरचं धाडं झालं थोडं आणि व्यायाने धाडलं घोडं, असं की आहे हेच त्याला सांभाळत नाही आहे. आणि अशा परिस्थितीत त्याची स्वतःची शक्ती कमी झालेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला कदाचित फारशी माहिती नसते, पण युक्रेन विरुद्ध रशिया जे ड्रोन्स वापरतो ना, शाहीन ड्रोन्स म्हणतात त्याला, शाहीन नाव आहे त्याचं, तर हे ड्रोन्स आहेत हे त्याला इराणकडून मिळतात. म्हणजे इराण खूप मोठ्या प्रमाणावर त्याची निर्यात रशियाला करतो. ते ड्रोन्स रशिया युक्रेन विरुद्ध वापरतो. आता गंमत बघा, रशिया आज ह्या परिस्थितीतच नाही आहे की तो इराणची बाजू घेईल, कारण तेवढी ताकदच त्याच्याकडे आता शिल्लक राहिलेली नाही आहे. आणि इराणची बाजू जर घेतली नाही तर इराणकडून ड्रोन मिळाले नाही तर ते युक्रेनचं युद्ध कसं चालू ठेवायचं, हा रशियापुढे मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नियर टर्म म्हणजे नजीकच्या काळामध्ये जर बघितलं तर मला पर्सनली असं वाटतं की संपूर्ण पश्चिम आशियातले जी समीकरणं आहेत त्या समीकरणातनं रशिया बाहेर पडेल. रशिया आणि तुम्ही ऐतिहासिकदृष्ट्या सुद्धा बघितलं तर रशियाचा कायमच पश्चिम आशियात शिरकाव करायचा प्रयत्न राहिला, पण कायमच म्हणजे शीतयुद्ध सुरू झाल्यापासून, दुसऱ्या महायुद्धानंतर लगेच शीतयुद्ध सुरू झाल्यापासून पश्चिम आशियावर कायम युरोप आणि अमेरिकेचं वर्चस्व राहिलं. रशियाने ते भेदायचा खूप चांगला प्रयत्न केला होता इराणमध्ये, आणि इराणमध्ये यश आलं त्याला. सिरियामध्ये जेव्हा असद जे होते, असदना मदत करण्यासाठी म्हणून रशियाने सैन्य पाठवलं, त्याही वेळेला रशियाचं वजन पश्चिम आशियात वाढायला लागलं होतं. पण दुर्दैवाने युक्रेन घडलं आणि आता रशियाची ताकद कमी झाली. चीनबद्दल म्हणलात तर मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त फायदा जो होणार आहे तो चीनला होणार आहे. आणि त्याची वेगवेगळी कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे अमेरिका जितकी या युद्धात गुंतेल, अमेरिकेचा जितका शक्तिपात होईल तेवढा चीनला त्याचा फायदा होणार आहे. कारण अमेरिकेचं लक्ष जितकं विचलित होईल, जितक्या जास्तीत जास्त प्रदेशांमध्ये अमेरिका गुंतेल तेवढी तिची शक्ती कमी होणार आहे. प्रत्येक युद्ध जे अमेरिका स्वीकारते, ओढवून घेते स्वतःच्या अंगावर, ते युद्ध म्हणजे अमेरिकेची आग्नेय आशिया, तैवान आणि दक्षिण चीन समुद्र, साऊथ चायना सी, याच्यामध्ये तेवढीच ताकद कमी होते. बरोबर आहे. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही बघितलं तर हे युद्ध झाल्यापासून चीननी स्टेटमेंट केलं की हे युद्ध व्हायला नको होतं, असं तसं. म्हणजे थोडक्यात थेट नाही पण इराणच्या बाजूनी त्यांनी स्टेटमेंट केलं. चीनचे जे परराष्ट्र मंत्री आहेत वांग यी म्हणून, तर त्या वांग यींनी फ्रान्सला फोन केला, इराणला फोन केला, त्या मला वाटतं सौदीलाही केला मी चुकत नसेल तर ह्या सगळ्या देशांना फोन केले. आणि पण थेट मदत करायला अजून चीननी तयारी दाखवलेली नाही आहे. त्याच्यामागे कारण आहे, अतिशय
चीनचा जो गेम प्लॅन आहे तो इतका सुंदर आहे, अभ्यास करण्यासारखा आहे. चीनने थेट मदतीची तयारी का दाखवलेली नाही आहे, तर आम्ही थेट मदत करू शकतो असा अमेरिकेला संदेश द्यायचा आणि ती मदत करू नये म्हणून अमेरिकेकडनं सवलती उकळायच्या. म्हणजे ट्रेड डीलमध्ये काही सवलती उकरायच्या. आणि ट्रम्प हा कुठल्याही करारांकडे किंवा कुठल्याही संबंधांकडे ट्रान्झॅक्शनल या पद्धतीने पाहतो. म्हणजे व्यावहारिक देणघेण ज्याला म्हणतात त्या संकुचित दृष्टिकोनातनं पाहतो. त्यामुळे ट्रम्पला हे पटवणं अवघड नाही आहे की तू इराणमध्ये आम्ही गप्प राहतो, आम्ही इराणच्या बाजूने उतरत नाही किंवा बोलतही नाही, तू काय कर की ट्रेड डीलमध्ये आम्हाला टॅरिफ कमी करून दे. हे सहज शक्य आहे. दुसरा कोणी अध्यक्ष असता अमेरिकेचा तर आपण हे म्हणलं नसतं, पण ट्रम्पच्या बाबतीत हा इतिहास आहे त्यामुळे हे शक्य आहे. त्यामुळे पहिल्यांदा चीन इराणची बाजू न घेण्याची किंमत अमेरिकेकडनं वसूल करेल असं वाटतं. दुसऱ्या बाजूनी चीनचा कदाचित हेतूच हा आहे की इराणचा शक्तिपात होऊ द्यायचा. कारण इराण जर ह्याच्यातनं काय म्हणायचं जेता म्हणून जर उदयाला आला या सगळ्या प्रकरणातनं की अमेरिकेचं नाक कापलं, इस्रायलचं नाक कापलं आणि शेवटी इराण वरचढ ठरला या दोन्ही देशांना, तर असा वरचढ इराण चीनला नको आहे. चीनला इराण कसा हवा आहे की शक्तिपात झालेला, मदतीसाठी आपल्यावर अवलंबून असणारा. कारण आत्ता चीनचे खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स आणि खूप मोठी मदत इराणला चीनने केलेली आहे, 25 वर्षाच्या टर्म्सवर केलेली आहे. तर ही सगळी मदत चालू राहावी आणि कायम इराणने आपल्या ताटाखालचं मांजर बनावं म्हणून सुद्धा इराणचा जेवढा शक्तिपात होईल तेवढा चीनला या सगळ्या प्रकरणात हवा आहे असं मला वाटतं. आणि ह्याचा थेट परिणाम कशावर होऊ शकतो मला खूप असं वाटतं, तो म्हणजे तैवानमध्ये चीनने तैवानला बळकावू नये म्हणून अमेरिकेचं जे आत्तापर्यंतचं नैतिक वजन आहे ना, एक आहे लष्करी वजन, ठीक आहे, दुसरं आहे नैतिक वजन जे आहे, ते नैतिक वजन आता पूर्णपणे संपलेलं आहे आणि तैवानवर चीन आक्रमण करू शकतो. तुम्हाला एक अतिशय इंटरेस्टिंग अशी गोष्ट सांगतो. 1962 साली भारत चीन युद्ध झालं, तर त्यावेळेला युद्धाचं जे टायमिंग होतं ना ते इतकं अचूक होतं. तुम्हाला क्युबाचा मिसाईल क्रायसिस माहिती असेल, सगळ्या आपल्या प्रेक्षकांना पण माहिती असेल. 1962 साली 14 ऑक्टोबर 1962 साली क्युबा हा अमेरिकेचं फ्लोरिडा जे राज्य आहे त्या समुद्रकिनाऱ्यापासून फक्त 90 मैल म्हणजे साधारण 125 किलोमीटरवरती क्युबा हा देश आहे. तर ह्या क्युबामध्ये रशियाने गुपचूप आपली अण्वस्त्र आणून ठेवली अमेरिकेवर डागण्यासाठी आणि अंतर 125 किलोमीटर फक्त, म्हणजे किती थोडंसं अंतर आहे तुम्हाला कल्पना येईल. तर ही अण्वस्त्र आणून ठेवली हे अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थांना कळलं 14 ऑक्टोबर 1962ला. 22 ऑक्टोबर 1962ला केनेडीने असं जाहीर केलं की आम्ही रशियाविरुद्ध ज्या मार्गांची गरज पडेल ते सर्व मार्ग अवलंबू. त्याच्या आधी 2च दिवस 20 ऑक्टोबर 1962ला चीनने भारतावर हल्ला केला. भारत चीन युद्ध जे झालं 22 ऑक्टोबरला हा जागतिक प्रसंग घडला होता. म्हणजे जग केव्हाही अण्वस्त्र युद्धामध्ये नष्ट होईल अशी परिस्थिती होती. अमेरिकेचे अध्यक्ष आणि रशियाचे अध्यक्ष या दोघांवर प्रचंड दबाव होता हे टाळण्याकरता. तर अशा परिस्थितीत चीनने भारताविरुद्ध युद्ध केलं तर कोणाचं लक्ष जाईल तिथे? त्या काळचा चीन आणि भारत लक्षात घेतला तर आपण दोघेही छोटे देश होतो. तर त्यामुळे चीनने अचूकपणे हे सगळं घडत असताना पटकन आपल्याबरोबर युद्ध सुरू केलं. हा संघर्ष संपला 20 नोव्हेंबर 1962ला. त्या दिवशी केनेडींनी क्युबाविरुद्ध जो नाविक नाकेबंदी केली होती, सागरी नाकेबंदी क्युबाची, ती 20 नोव्हेंबर 1962ला ती नाकेबंदी उठवली आणि त्याच दिवशी घाईघाईने चीनने एकतर्फी युद्धविराम केला. म्हणजे टायमिंग ज्याला म्हणतात ते टायमिंग इतकं महत्त्वाचं असतं. तर त्यामुळे हा संघर्ष इराण, इस्रायल आणि USA हा जो संघर्ष आहे, हे युद्ध जे आहे, हे जर समजा अजून लांबलं, अजून 6 आठवडे, 8 आठवडे, 12 आठवडे लांबलं, तर ही दाट शक्यता आहे की ह्या परिस्थितीमध्ये चीन तैवानवर हल्ला करू शकेल. ही एक दाट शक्यता आहे. इतिहासातलं उदाहरण आहे. कारण आणि हे म्हणजे काहीच चुकीचं नाही. भूराजकारण हे चीन ते खूप छान पद्धतीने खेळू शकतो, इतर देश खेळू शकत नाही, तेवढाच फरक आहे. अर्थात हे सांगताना मी हेही सांगतो की याला डिटरंट पण बरेच आहेत. म्हणजे
प्रतिबंध पण बरेच आहेत, इतकं सोपं सोपं नसतात नाही. कुठल्या गोष्टी. पण ही एक दाट शक्यता आहे की चीनला असं वाटेल की विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, की छोटीशी संधी आहे, ही वेळ बरोबर आहे, ती आपल्याला गाठली पाहिजे. असं जर झालं तर कदाचित चीन तैवानवर हल्ला करू शकेल. या सगळ्या आत्ताची जे घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा जागतिक परिणाम काय होतील? जे शेअर बाजार असेल, तेल बाजार असेल, डॉलर असेल, काय वाटतं? डॉलर तर तुम्ही बघताच आहात, म्हणजे कालच खरं हे आकडे सांगण्यातही अर्थ नाही, कारण आता मी सांगत असताना तो अजून पडला असेल. पण डॉलर रुपयाला 92.35 रुपये 35 पैसे एवढ्या सर्वोच्च पातळीला गेलाय. सर्वोच्च पातळी ह्या शब्दालाही आता काही अर्थ राहिलेला नाही, कारण रोज नवी सर्वोच्च पातळी आहे. त्यामुळे डॉलर आपण बघतोय आणि म्हणजे आपल्याकडे असे काही लोक म्हणू शकतात की चांगलं आहे ना, म्हणजे आपण जेवढी निर्यात करू तेवढं आपल्याला जास्त पैसे मिळतील. पण प्रश्न असा आहे की कशाची निर्यात करणार, कुठे निर्यात करणार. तर त्याच्यामुळे ते सगळं मग ते आपण अर्थकारणावरती जातो. त्यामुळे थोडक्यात एवढंच सांगतो की आत्ता डॉलरच्या तुलनेत आपण खूप खाली घसरलेले आहोत. याचा आपल्याला थेट परिणाम होऊ शकतो, कारण आपली आजही ज्याला ट्रेड डेफिसिट जे म्हणतात ते आपल्याला फेवरेबल नाही आहे. म्हणजे आपण आयात जास्त करतो, निर्यात कमी करतो. तर त्याच्यामुळे आपल्याला घसरता डॉलर परवडत नाही. दुसरी गोष्ट, तेलाचा मी मगाशीच बोलताना उल्लेख केला. इंट्राडे 12% वाढलं तेल, आणि लवकरच ही परिस्थिती जर अशी चालू राहिली तर लवकरच हे तेल $120 पर बॅरल इथपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि हे प्रचंड मोठं, म्हणजे आपल्याला कळत नाही की $1 जर आपल्याला जास्त द्यायला लागला तर आपल्याला 8,500 कोटी रुपये जास्त द्यायला लागतात बरोबर तेलासाठी. आणि आपण आपल्या एकूण गरजेच्या 82% जास्त, जवळपास 85% तेल हे आयात करतो. आपल्याकडे आपल्या गरजांना पुरेल इतकं तेल नाही. नाहीच आहे. तर त्याच्यामुळे हा एक प्रचंड मोठा तोटा आपल्याला होऊ शकतो. आणि हे होतंय का, तर होर्मुझचे जे आखात आहे इराणच्या किनारपट्टीला लागून, तर या होर्मुझच्या आखातातनं रोज संपूर्ण जगाला जेवढं तेल लागतं त्याच्या 20% तेलाची वाहतूक त्या होर्मुझच्या आखातातनं होते. बरोबर. 20% म्हणजे प्रचंड आहे. मोठी. आणि ह्याच्यामध्ये काही देश असे आहेत की त्यांना होर्मुझच्या त्या खाडीशिवाय किंवा आखाताशिवाय पर्यायच नाही, दुसरा मार्गच नाही. कतार झाला, बहारीन झालं, ओमान झाला, यांना पर्याय नाही आहे. कतार जगातला सगळ्यात मोठा LNG प्रोड्युसर आहे, लिक्विफाईड नॅचरल गॅसचा प्रोड्युसर आहे. कतारनी 2 दिवसापूर्वी आपलं उत्पादन थांबवलं आहे. कारण काय, उत्पादन करून ते नेणार कसं बाहेर. सौदी अरेबिया दिवसाला साधारण 6 मिलियन बॅरल्स एवढे होर्मुझच्या आखातातून बाहेर पाठवतं, जगभर पाठवतं. सौदी अरेबियाकडे एक पर्यायी मार्ग आहे, होर्मुझचा आखात टाळून, पण त्याच्यातनं तो जास्तीत जास्त 2 मिलियन टन एवढंच ऑइल नेऊ शकतो. म्हणजे सौदी अरेबियासुद्धा आपलं पूर्ण तेल नेऊ शकत नाही. तर हा जो ऑइल शॉक आहे, हा म्हणजे 1973 साली ओपेक झालं होतं, त्यानंतर 1979ला परत असाच ऑइल शॉक झाला होता. तर तितकाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठा ऑइल शॉक होऊ शकतो. कारण आजपर्यंत इराणनी कधीही होर्मुझचा आखात जे आहे ते बंद धमकी अनेक वेळा दिली, पण बंद केलं नव्हतं. त्याचं कारण असं की इराणचं तेल पण तिथनंच जातं. पण आता जर काय म्हणतात, जेव्हा जीवावरच बेततं की सगळे मार्ग संपते, तेव्हा माणूस माथेफिर होतो ना. मग तो कशालाच घाबरत नाही की नाहीतरी मी मरणारच आहे, मग मी 4 लोकांना घेऊन मरेन. तर त्यामुळे आता हा अतिशय खरा धोका होऊ शकतो की होर्मुझची खाडी किंवा आखात जे आहे ते पूर्ण इराण बंद करू शकतो. आणि त्यामुळे हा ऑइल शॉक, तर त्यामुळे तेलाचं मी सांगितलं, डॉलरचं सांगितलं. आपली अर्थव्यवस्था अतिशय नाजूक अवस्थेत आहेच आहे, म्हणजे अनेकांना मान्य होणार नाही, पण जे सत्य आहे ते आहे. तर ही अर्थव्यवस्था नाजूक अवस्थेत असताना हा शॉक आपल्याला परवडणार नाही. आणि हा दुहेरी शॉक आहे, म्हणजे तेल महागलं की पुढचं सगळं लॉजिस्टिक्स सगळंच महाग होतं, ट्रान्सपोर्टपासून सगळं महाग होत जातं. हा पहिला शॉक झाला. दुसरा, आपली निर्यात जी आहे ती मुळातच कमी, आयात जास्त असल्यामुळे आहे तेच आपल्याकडचं परकीय चलन त्याच्याकरता खर्च होतं. तर त्याच्यामुळे हे आपल्यासाठी खूप, हे 2-4 साधारण 4 आठवडे राहिलं तरी आपल्याला परिणाम दिसतील. त्याच्यापेक्षा जर लांबलं तर मग मात्र आपली परिस्थिती बिकट होऊ शकते. याच्यात आणखीन एक मुद्दा असा आहे, सगळे प्रमुख देश आहेत, म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकेकडे 200 दिवस पुरेल एवढा तेलाचा साठा आहे. आपल्याकडे फक्त 42 दिवस पुरेल एवढा तेलाचा साठा आहे. त्यामुळे लवकरच परिस्थिती त्यामुळे गांभीर्य लक्षात येते Yes. त्याच्यातून.
आता हे जे आहे त्याच्याबरोबरच आता मध्य पूर्वेतील भारतीयांची सुरक्षितता हा एक महत्त्वाचा आहे. चाभार सारखे प्रकल्प आहेत. तर याचं काय नक्की त्याच्यावर काय परिणाम होईल? विशेषतः आता मध्य पूर्वेत मोठ्या प्रमाणात भारतीय पॉप्युलेशन आहे. परिणाम नक्कीच गंभीर परिणाम आहेत. म्हणजे आकडेवारीतच बोलायचं तर साधारण 90 लाख ते 1 कोटी एवढे भारतीय पश्चिम आशियामध्ये आहेत. दुबईमध्ये म्हणजे UAEमध्ये, दुबई चुकून बोललो, UAEमध्ये साधारण 30 लाख भारतीय आहेत आणि हे अमेरिकेनंतर जगात दुसरा नंबर आहे UAEचा, की जास्तीत जास्त भारतीय तिकडे आहेत. तर विचार करा 1 कोटी भारतीय तिकडे आहेत. तर पहिलं म्हणजे त्यांची सुरक्षा, हा एक पहिला मुद्दा झाला. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर त्याच्यात आपल्या सरकारची काही चूक नाही. म्हणजे शेवटी ते भारतीय त्यांचं नशीब उघडण्यासाठी तिकडे गेलेले आहेत. ते जाताना आपल्याला विचारून गेलेले नव्हते. त्याच्यामुळे त्या बाबतीत 100% आपल्या सरकारला दोष देता येणार नाही. आपलं सरकार त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करू शकतं, जे केलेच पाहिजेत. कारण काही झालं तरी ते आपले नागरिक आहेत. तर हा सुरक्षिततेचा मुद्दा झाला. पण त्याच्या पलीकडे जाऊन अर्थव्यवस्थेसाठी खूप मोठ्या प्रमाणात रेमिटन्स म्हणजे परदेशी भारतीय तिकडे जे पैसे कमवतात ते आपल्या देशात मनी ऑर्डर म्हणा किंवा अशा काय काही स्वरूपात पाठवतात. हा प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या अर्थव्यवस्थेत हा पैसा येत असतो. हा पैसा थांबण्याची शक्यता आहे. म्हणजे कदाचित हे फार कोरडं वाटू शकेल की त्या भारतीयांच्या जीवापेक्षा पैशाची काळजी आहे. पण 2 मुद्दे वेगळे आहेत. म्हणजे जीवाची काळजी हा 100% मुद्दा आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा एक खूप मोठा शॉक आहे. आणि आपली अर्थव्यवस्थाच मुळात इतक्या नाजूक पायावर आहे ना की रेमिटन्स कमी झाला तरी आपल्याला त्याचा धक्का बसू शकतो. म्हणजे हा दुसरा धोका नक्कीच आहे आपल्यासाठी. आता शेवटचा प्रश्न, की हे सगळं आत्ता आपण चर्चा करतोय, अजून भारताने भूमिका अशी स्पष्ट केलेली नाही याच्यात, की प्रतिक्रिया सुद्धा दिलेली नाही आहे, टाळलेलं आहे किंवा वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे. तर भारताचं भूमिका, परराष्ट्र भूमिका, काय धोरण असावं या सगळ्या परिस्थितीमध्ये असं तुम्हाला वाटतं? त्यांनी भारताची तटस्थ भूमिका ठीक राहील का मध्यस्थीची संधी भारताला मिळू शकते याच्यात? आता याचं म्हणजे खेदाने सांगावं लागतं की याचं मी काय उत्तर देऊ असा प्रश्न आहे. कारण आपण इतके गोंधळ घातलेले आहेत माझ्या मते, कदाचित कोणाला मान्य होणार नाही आहे, पण आपल्या परराष्ट्र नीतीमध्ये आपण इतके गोंधळ घातलेले आहेत की आता हे सुधारावं कसं किंवा हे काय म्हणतात ते घर आवरावं कसं अशी परिस्थिती सध्या आपल्याकडे आहे. जागतिक गोष्टींचं तर मी आत्ता बोलतच नाही. इराणच्याच बाबतीत जर बघितलं, इराणमध्ये आपले पंतप्रधान गेले, इस्रायलमध्ये आपले पंतप्रधान गेले, दौऱ्यावर गेले. मुळात प्रामाणिकपणे सांगतो त्यांना त्या दौऱ्यावर जायची त्यावेळेला गरज नव्हती. कारण अगदी स्पष्ट आहे, तुम्हाला आणि मला कदाचित युद्ध होणार आहे हे माहिती नसतं, पण एखादा देशाचा प्रमुख जो आहे त्याला हे 100% नाही 200% माहिती असतं. आणि समजा त्याला जर माहिती करून देण्यात आली नसेल तर ते आपल्या व्यवस्थेचं प्रचंड मोठं अपयश आहे. आणि असं होऊच शकत नाही ना की आपला पंतप्रधान एका देशाच्या दौऱ्यावर जातो, त्या देशाच्या दौऱ्यावरनं परत येतो आणि दुसऱ्या दिवशी तो देश तिसऱ्या देशाविरुद्ध युद्ध पुकारतो. तर हे आपल्याला माहिती नव्हतं, हे असं होऊ शकत नाही. इराण आपला पूर्वापार संबंध असलेला, आपल्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असलेला देश. याचा अर्थ असा नाही की इराणने आपल्याविरुद्ध भूमिका घेतली नाही, अनेक वेळा भूमिका घेतली. संयुक्त राष्ट्रसंघात अनेक वेळा इराणने आपल्याला तोंडघशी पाडलेलं आहे. एकमेव अपवाद म्हणजे, एकमेव नाही आणखी काही अपवाद होते, काश्मीर प्रश्नावर इराणने आपल्याला खूप ठोस पाठिंबा दिला होता. पण बहुतांश वेळा, अगदी आत्ता जे ऑपरेशन सिंदूर जे झालं त्या ऑपरेशन सिंदूरला सुद्धा इराणने आपल्याला आपली बाजू घेतलेली नव्हती. पण हे भूराजकारण असतं, याच्यात लक्षात घ्यायला लागतं आपल्याला की वरकरणी देश काही वेगळं करतो पण प्रत्यक्षात त्याच्या काय अडचणी असतात ते आपल्याला समजतात. तर इराणच्या प्रत्येक वेळी अडचणी होत्या. म्हणजे असं नाही की भारताविरुद्ध, जसं पाकिस्तानला शत्रुत्व आहे भारताविरुद्ध, तशा शत्रुत्वातनं इराणने ते निर्णय घेतले नव्हते. तर असं असताना आणि ह्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण देशाचं परराष्ट्र धोरण जे असतं ना ते इतकं ट्रान्झॅक्शनल, जसं ट्रम्प करतो तसं असू नये असं प्रामाणिकपणे मला वाटतं. म्हणजे अगदी आपण थोडंसं जास्त डिटेल होईल पण सांगतो की नेहरूंच्या काळापासून जर आपलं परराष्ट्र धोरण किंवा भूराजकीय धोरण जर बघितलं तर चूक असेल बरोबर असेल पण आपल्याला काहीतरी एक तात्विक भूमिका होती त्याच्यात. म्हणजे 1947ला स्वतंत्र झाला देश तेव्हापासून नेहरूंच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1964 पर्यंत
आपल्या एकूणच धोरणांवर आदर्शवाद, नैतिकता ह्यांचा पगडा जास्त होता. त्याच्यानंतर शास्त्री आले, इंदिरा गांधी आल्या. त्या काळामध्ये वास्तववादावर आपला जास्त भर होता. त्याच्यानंतर नरसिंहराव आले. नरसिंहराव पण अत्यंत आपलं चतुराईने राबवलेलं परराष्ट्र धोरण त्यांच्या काळात होतं. नरसिंहराव, वाजपेयींच्या काळात खूप चांगलं होतं. मनमोहन सिंग. तर ह्या संपूर्ण काळात मी पुन्हा तेच सांगतो की तुमचं धोरण काय आहे हा वेगळा मुद्दा आहे. तो कदाचित शॉर्ट टर्म, लाँग टर्म फरक पडू शकतो. पण एक तात्विक बैठक किंवा एक किमान नीतिमत्ता आपल्याला असावी लागते. ती नीतिमत्ता आपण ठेवली नाही. आणि त्याचा परिणाम काय झाला, इराण इतक्या मोठ्या प्रमाणात दुखावला गेला. आज होर्मुझच्या खाडीतनं संपूर्ण जगाच्या ऑइल टँकर्सनं जायला बंदी आहे. फक्त एका देशाच्या ऑइल टँकर्सनं बंदी नाही आहे. कोणता देश आहे तो? चीन. हे खरं स्थान भारताचं असायला हवं होतं. किंवा किमान भारत आणि चीन या दोन देशांना आम्ही या दोन देशांचे टँकर्स आम्ही पाठवू, बाकीचे पाठवणार नाही, हे असं असायला हवं होतं. पण ते तसं दुर्दैवाने झालं नाही. आपण चाबहार बंदर, तुमचा जो दुसरा मुद्दा होता, चाबहार बंदर आपण 30 वर्ष याच्याकरता घालवली. 30 वर्ष $120 मिलियन याला खर्च केला. 30 वर्षाची मेहनत 72 तासात दूर झाला. त्याचं काही शिल्लक राहिलं नाही. तर मुद्दा असा की ते ठीक आहे, त्याच्यातही मी काय आपल्या सरकारचा दोष आहे असं निश्चितच म्हणणार नाही. कारण काय, अशा इन्व्हेस्टमेंट करत राहायलाच लागतात. 10 ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा कुठेतरी ती एका ठिकाणी फळाला येते. पण गेल्या 15 वर्षात चाबहार बंदर आपण किती त्याचा पाठपुरावा केला, किती ते वेगाने काम केलं. कदाचित असं झालं असतं की हे युद्ध सुरू व्हायच्या आधी ते ऑपरेशनल पण झालं असतं. पण अर्थातच त्याच्यामध्ये पुन्हा सांगतो की आपल्या सरकारचा दोष हा मर्यादित स्वरूपाचा आहे. पण पॉलिसी, धोरणं जी आहेत त्या धोरणांच्या मध्ये आपला दोष हा मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरूपाचा दोष आहे असं मला वाटतं. आता जो तिसरा मुद्दा होता की भारताने तटस्थ राहावं का मध्यस्थी, अगदी स्पष्टपणे सांगायचं तर आपल्याला मध्यस्थी करता आता कोणी विचारणार नाही. आणि तटस्थ आपण राहू शकत नाही. कारण जेव्हा आपण इस्रायलच्या संसदेत जाऊन तिथे भाषण करतो आणि दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू होतं, तेव्हा हे सगळ्या जगाला माहिती असतं की आदल्या दिवशी यांना ब्रीफिंग झालेलं आहे. किंवा आधीच, आदल्या दिवशी पण नाही, इथे यायच्या आधीच ब्रीफिंग झालं आहे. कदाचित इस्रायलची गरज म्हणून आपण गेलो का? म्हणजे इस्रायल आणि पर्टिक्युलरली नेतान्याहू संपूर्ण जगात एकटे पडले होते. आपल्याला कल्पना नसेल, इंटरनॅशनल कोर्टनी त्यांच्यावर वॉरंट काढलेलं आहे. 120 देशांमध्ये त्यांना प्रवेशबंदी आहे. टेक्निकली असं होत नाही, म्हणजे तांत्रिकदृष्ट्या त्यांना त्या 120 देशांमध्ये पाऊल ठेवलं की त्यांना अटक होऊ शकते. म्हणजे अशा नेत्याच्या बरोबरीने आपण उभं राहायचं अशा वेळेला, हे माझ्या मते फार मोठी चूक झालेली आहे आपल्याकडनं. आणि त्यामुळे हा गेम आपल्या हातातनं आत्ता तरी निसटलेला आहे. आपण ना मध्यस्थी करू शकत, ना तटस्थ राहू शकत, ना कोणा एका देशाची बाजू घेऊ शकत. सर, अतिशय नेमकं, वस्तुनिष्ठ आणि संतुलित असं विश्लेषण आपण केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मला पण खूप छान वाटलं. आणि इराणबद्दल, कारण एकूणच इतिहासाबद्दल मला थोडीशी ओढ आहे, भूराजकारणाबद्दल ओढ आहे. त्यामुळे, आणि इराण आपला पूर्वापार आपला मित्र किंवा आपला संबंधी असा असल्यामुळे मला इराणविषयी बोलायला तुम्ही बोलवलं, खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, जगात घडणाऱ्या घटना आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे अशा विषयांकडे भीतीने नव्हे तर माहितीपूर्ण आणि सजग दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. विवेक संवादला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपली मते आम्हाला जरूर कळवा. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. नमस्कार.